तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवा असाल तर सबस्क्राईब करून टाका। नवनाथ शाबरी मंत्राची एक विशेष ओळख म्हणजे त्यांची साधी आणि थेट भाषा आहे। इतर तांत्रिक मंत्रामध्ये आढळणाऱ्या क्लिष्ट संस्कृती शब्दांच्या तुलनेत शाबरी मंत्रामध्ये स्थानिक भाषा, बोली आणि काही वेळा सांकेतिक शब्दांचा वापर केला जातो। त्यामुळे हे मंत्र उच्चारण्यास आणि लक्षात ठेवण्यास सोपे असतात। शाबरी मंत्रांची रचना ही अशी आहे की साधकाला थेट इष्ट देवतेंच्या किंवा शक्तीशी जोडते। अनेक मंत्रांमध्ये जादुई म्हणजेच आज्ञा किंवा कसम म्हणजे शपथ अशा शब्दांचा वापर केला जातो, जेणेकरून मंत्रांची शक्ती तात्काळ काम करेल। ही मंत्रे गुरु शिष्य परंपरेतून पुढे आली आहेत आणि त्यांचा उपयोग योग्य वापर करण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक मानले जाते। शाबरी विद्येतील साधना आणि पद्धती अशा आहेत। नवनाथ शाबरी विद्येमध्ये केवळ मंत्रांचा वापर होत नाही, तर त्यात विविध प्रकारच्या साधना आणि विधी समाविष्ट आहेत। यामध्ये मंत्रजप, यंत्रपूजा, तंत्रक्रियेसाठी विशिष्ट सामग्रीचा वापर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या यांचा समावेश असतो। उदाहरणार्थ, काही मंत्रांसाठी विशिष्ट वनस्पती, धातू किंवा मातीच्या वस्तूंचा वापर केला जातो। अनेक शाबरी विद्येमध्ये साधकाला विशिष्ट वेळेत, विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट परिस्थितीतच साधना करावी लागते। या साधनांचा मुख्य उद्दिष्ट असा असतो की साधकाच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून त्याला आध्यात्मिक आणि भौतिक रस्त्यावर समृद्ध बनवणे। शाबरी विद्येचे सामाजिक आणि आध्यात्मिक प्रासंगिका नवनाथ शाबरी विद्येने भारतीय समाजात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये जिथे वैद्यकीय सुविधा अभाव आहे, तिथे अनेक लोक या विद्येचा वापर रोग निवारण आणि इतर अडचणींवर मात करण्यासाठी करतात। ही विद्या लोकांना त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्याची संधी देते आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करते। आध्यात्मिक दृष्ट्या नवनाथ शाबरी विद्या माणसाला त्यांच्या आंतरिक शक्तींची जाणीव करून देते आणि त्याला नैसर्गिक आणि अलौकिक शक्तींशी जोडते। ती केवळ जादू किंवा चमत्काराबद्दल नाही, तर ती मानवाच्या आंतरिक क्षमतेचा विकास करण्याबाबत आहे। नवनाथ शाबरी विद्येचा गैरवापर आणि धोके, ज्याप्रमाणे कोणत्याही शक्तिशाली गोष्टींचा गैरवापर होऊ शकतो, त्याचप्रमाणे नवनाथ शाबरी विद्येचाही गैरवापर होण्याची शक्यता असते। चुकीच्या हेतूने किंवा अज्ञानामुळे या तंत्रांचा वापर केल्यास त्यांचे गंभीर नकारात्मक परिणाम होऊ शकतात। त्यामुळे या विद्येचा अभ्यास करताना अत्यंत सावधानता बाळगणे आवश्यक आहे। अनेक विद्वान आणि गुरु सांगतात की शाबरी विद्येचा उपयोग केवळ लोककल्याण, आत्मरक्षण आणि सकारात्मक कार्यांसाठीच केला पाहिजे। वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा दुसऱ्याला हानी पोहोचवण्यासाठी त्याचा वापर करणे हे आध्यात्मिक नियमांच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे साधकाला त्रास होऊ शकतो। म्हणून या विद्येचे ज्ञान केवळ योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आणि योग्य हेतूनेच प्राप्त केले पाहिजे। नवनाथ शाबरी विद्या आणि त्याची वैशिष्ट्ये। नवनाथ शाबरी विद्येने नवनाथांची सिद्ध केलेले अनेक शक्तिशाली मंत्र आणि तंत्रांचा समावेश आहे। या मंत्रांचा वापर वेगवेगळ्या कामासाठी केला जातो, जसे की रोग निवारण, शत्रूंपासून संरक्षण, आकर्षण आणि वशीकरण, धनप्राप्ती, अघोरे आणि तीव्र क्रिया। या विद्येमध्ये तंत्रांच्या उच्चारासोबत काही विशिष्ट विधी आणि सामग्री वापरली जाते, ज्यामुळे मंत्रांची शक्ती वाढते आणि या पंथांचे अनुयायी कठोर नियम आणि अनुशासन पाळूनच हे तंत्रज्ञान शिकतात, कारण गैरवापर झाल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात। नवनाथ शाबरी विद्या आणि नवनाथ। नवनाथ म्हणजे गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, जालिंदरनाथ, कानिपनाथ, गहिनीनाथ, रेवणनाथ, चरपटीनाथ, नागनाथ आणि भर्तुरीनाथ हे या विद्येचे संस्थापक मानले जातात। त्यांनी विविध मंत्र आणि तंत्रांची निर्मिती केली आणि ती जनसामान्यांपर्यंत पोहोचवली। त्यामुळेच या विद्येला त्यांचे नावावरून नवनाथ शाबरी विद्या असे नाव मिळाले। हे तंत्रज्ञान शाबरी विद्या म्हणून ओळखले जाते, कारण ते साधकाच्या अत्यंत सोपे आणि त्वरित फलदायी मानले जाते। या मंत्रामध्ये सामान्यतः संस्कृतीचा वापर केला जातो, पण स्थानिक भाषेमधील काही शब्द आणि उच्चारही यात आढळतात, ज्यामुळे ते अधिक प्रभावशाली वाटतात।